हॅलो स्टुडंट, आज आपण इथे मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंटची स्टडी करूया. सो लेट स्टार्ट द टॉपिक. इन मॅक्रोन्यूट्रियंटमध्ये 3 मेन कंपोनंट असतात: प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. आणि मायक्रोन्यूट्रियंटमध्ये विटामिन्स आणि मिनरल्स. ठीक आहे, तर प्रोटीन कशापासून बनलेलं असते? प्रोटीन कन्सिस्ट ऑफ 24 टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, प्रोटीनमध्ये 24 टाईप्सचे अमायनो ॲसिड्स असतात, ज्याच्यामध्ये 9 अमायनो ॲसिड्स जे इसेन्शियलच्या लिस्टमध्ये असतात आणि आउट ऑफ 15 त्याच्यापैकी जे 15 अमिनो ॲसिड्स जे आहेत ते कशात आहे? नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. आता नॉन इसेन्शियल आणि इसेन्शियल काय आहे? तर 15 अमिनो ॲसिड जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होते त्याला काय म्हणू आपण? नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही त्याला काय म्हणू आपण? इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. ठीक आहे, तर सोर्स काय आहे प्रोटीनचा? कोणता आहे? एग आहे, मीट आहे. ठीक आहे, तर हे काय राहील? सोर्समध्ये राहील. त्याच्यानंतर फॅट कशामध्ये असते? जसं बटर झालं, ऑइल झालं, नट्स झालं, पीनट्स झालं, याच्यामध्ये काय राहील? फॅटी कंपोनंट राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर काय राहील? कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट कशापासून बनलेलं असते? जसं एनर्जी गिविंग फूड, शुगर झालं, ब्रेड झालं, बिस्किट झालं, याच्यामध्ये काय असते? शुगर कंटेनिंग कंपाऊंड असते, जे काय करते? आपली बॉडीची एनर्जी इन्क्रीज करते. त्याला काय म्हणू आपण? कार्बोहायड्रेट. ठीक आहे, देन मायक्रोन्यूट्रियंटमध्ये मेनली 2 टाईप्स आहे. कोणते? विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर विटॅमिन्समध्ये पण मेनली 2 टाईप्स आहे: फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. तर फॅट सोल्युबल विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिनमध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आता बी कॉम्प्लेक्स असं म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन B1, B2, B3, B5, B6 आणि B12 एवढे सगळे जे येतात विटॅमिन्सचे टाईप्स, म्हणून त्याला काय म्हणतात? विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आणि वॉटर सोल्युबलमध्ये आणखी कोणता येतो? एक विटॅमिन सी. ठीक आहे, तर विटॅमिन ए कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? जसं आईज झालं. ठीक आहे, आपल्या आईज जे रेटिनल्स आहे त्याच्या चांगलं राहण्यासाठी, कशासाठी? चांगले राहण्यासाठी विटॅमिन एची रिक्वायर्ड असते. ठीक आहे, जर विटॅमिन एची डेफिशियन्सी झाली तर आपल्याला काय होतं? ब्लाइंडनेस होऊ शकतो, किंवा मग इन केस नाईट ब्लाइंडनेस कॉज होऊ शकते. त्याच्यानंतर विटॅमिन डी कसं रिक्वायर्ड आहे? जसं बोनची स्ट्रॉंगनेस आहे. ठीक आहे, तर ब्रोनच्या स्ट्रॉंग बनायसाठी काय? विटॅमिन डीची रिक्वायर्डमेंट असते. जर विटॅमिन डीची डेफिशियन्सी झाली आपल्या बॉडीमध्ये तर रिकेट्स किंवा मग ऑस्टिओपोरोसिस, पोकळ होतात बोन्स. ठीक आहे, ते कशामुळे? विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. देन विटॅमिन ई कसं रिक्वायर्ड आहे?